नमस्कार, मी प्रियंका. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण 3 ते 4 वर्षाच्या मुलासाठी धोती कशी बनवायची ते स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे शेवटपर्यंत नक्की बघा. ही धोती बनवण्यासाठी मला इथे 1.5 मीटर कापड लागलेले आहे. हे प्युअर कॉटनचे मी 1.5 मीटर कापड घेतलेले आहे. त्याला डबल फोल्ड करून घेतलेले आहे व त्याची लेंथ ही 20 इंच एवढी घेतलेली आहे. इथे विड्थ पण मी 20 इंच घेतलेली आहे. दहा इंचावर असे 2 मार्किंग करून घ्यायचे आहेत आपल्याला. पहिल्या 10 इंचावर जिथे मार्किंग केलेले आहे तिथून कापड दुमडवून पुढच्या जिथे 10 इंचावर मार्किंग केलेले आहे तिथपर्यंत ते नेऊन उचलून ठेवायचे आहे. तसेच अजून एकदा दुमडवून पुढे 10 इंचापर्यंत दुमडवून ठेवायचे आहे. ते मार्किंग घेतल्यानंतर पुढचे जे कापड शिल्लक राहील ते साईडला कट करून ठेवायचे आहे. आता आपण इथे नेप्यासाठी मार्किंग करणार आहोत. इथे 3 ते 4 वर्षांच्या मुलासाठी आपण इथं नेपा हा 7 इंच एवढा घेणार आहे. 7 इंचावरती इथे मार्किंग करून घेऊयात. 7 इंच जेथे मार्किंग आलेले आहे त्याच्या दोन्ही साईडला आपण 1-1 इंच मार्किंग करून दोन्ही साईडला 2 लाईन ड्रॉ करून घेणार आहोत व तिथे आपण एक राऊंड शेप देणार आहोत खालच्या साईडला. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तिथे कर्व शेप ड्रॉ करायचा आहे. जे मार्किंग केलेले आहे तो भाग आता आपण इथे कट करणार आहोत. कट करून झाल्यानंतर दुमडलेला भाग ओपन करायचा आहे. नेपा कट केलेल्या भागापासून जे अंतर कमी आहे त्या साईडला आपल्याला 2 इंचावर मार्किंग करून तिथे एक राऊंड शेप ड्रॉ करायचा आहे व तिथे एक ते कट करून घ्यायचे आहे. इथे आपले दोन्हीही पार्ट कट करून झालेले आहेत. आता आपण ते दोन्ही समोरासमोर ठेवून त्याला आपण लेस अटॅच करायची आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे मी खालच्या साईडला लेस अटॅच करत आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कुठल्या साईडला आपल्याला लेस अटॅच करायची आहे ते बघू शकता व्यवस्थित. इथे मी आतल्या साईडला लेस ठेवून एक टिप मारून घेणार आहे व त्याला पलटवून वरून दाबटीप मारून घेणार आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशी लेस अटॅच करून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी दोनही पार्टला व्यवस्थित लेस अटॅच करून घेतलेली आहे.
तुम्हाला अशाच प्रकारचे क्रिएटिव्ह आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर क्रिएटिव्ह प्रिया या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्ससोबत व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. दोन्ही पार्टला व्यवस्थित लेस अटॅच करून झाल्यानंतर आता आपल्याला इथे प्लीट्स पाडायच्या आहेत. ह्या प्लीट्स आपल्याला आपल्या नेपेच्या साईजच्या बनवायच्या आहेत. म्हणजे प्लीट्स पाडून आपल्याला नेपेचा साईज तयार झाला पाहिजे. आपल्या नेपेचा साईज 7 इंच एवढा आहे, तर प्लीट्स पाडून आपण ते 7 इंच एवढे रेडी करायचे आहे. अशा प्रकारे मी इथे दोन्हीही पार्टच्या प्लीट्स तयार करून ठेवलेल्या आहेत. 7 इंच एवढं त्याचं मेजरमेंट आहे. मी इथे अतिशय सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला ही धोती कशी वाटली हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा व नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या गोष्टीचा बनवायचा हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. दोन्ही पार्ट इथे रेडी झालेले आहे, तुम्ही बघू शकता. प्लीट्स पाडलेले मी दोन्ही समोरासमोर ठेवून घेतलेल्या आहेत. एका साईडचा नेपा आपण उचलवून हा प्लीट्स पाडलेल्या बाजूवरती ठेवायचा व तिथे टिप मारून घ्यायची आहे. टिप मारून झाल्यानंतर ज्या साईडच्या प्लीट्सचा भाग शिल्लक राहिलेला आहे त्याला उलट करून आत्ता जी टिप मारली त्यावरती ठेवून त्याच्यावरून अजून एक टिप मारून घ्यायची आहे. व्हिडिओत दाखवले आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आता आपला जो 7 इंचचा नेपा कट केलता तो पार्ट शिल्लक राहिलेला आहे, तर तो व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता की तो उलट करून घ्यायचा आहे. तो एकमेकांवर ठेवून तिसरा एक पार्ट शिल्लक राहिलेला आहे तोही त्यावरती ठेवून घ्यायचा आहे व आतल्या साईडने एक टिप मारून घ्यायची आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही स्टेप फॉलो करू शकता.
अशी धोती बनवण्यासाठी आपल्याला जास्त खर्चही येत नाही व आपण आपल्या घरी बसल्या बनवू शकतो. आता आपण हे ओपन करून बघणार आहोत. तर एक भाग इथे तुम्हाला कापड बाहेर आलेले दिसते आहे. तर त्याच्या आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे प्लीट्स तयार करणार आहोत व त्या कमर घेरला तिथे त्याची टिप मारून घेणार आहोत. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता. तसेच फ्रंट अँड बॅक साईडच्या दोन्हीही प्लीट्स तयार करून तिथे टक करून घ्यायच्या आहेत. दोनही साईडच्या प्लीट्स आपण इथे टक करून घेतलेल्या आहेत. तर आता आपल्याला कमरेसाठी बेल्ट बनवायचा आहे. त्यासाठी जे माप असेल त्या साईजचे आपल्याला दोन पट्टी आपण इथे कट करून घेतलेल्या आहेत व त्याला दोन्ही साईडनी जॉईन करून घ्यायचे आहे. दोन्ही पट्ट्या जॉईन करून झाल्यानंतर त्या उलट तशाच ठेवायच्या आहेत व त्याच्या आतमध्ये धोतीचा खालचा जो पार्ट आहे तो आतमध्ये ठेवायचा आहे व त्याला गोल राऊंडने एक टीप मारून घ्यायची आहे. मारून झाल्यानंतर त्याला सुलट करून घ्यायचे आहे व आता आपल्याला इलॅस्टिकसाठी पट्टी तयार करायची आहे. तर आपल्याकडे ज्या साईजचे इलॅस्टिक आहे त्या साईजची तुम्ही इथे पट्टी बनवू शकता. तर इथे मी 1.5 इंचाची पट्टी बनवत आहे. फर्स्टली व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अर्धा इंचावरती कापड दुमडून घेऊन परत 1.5 इंच एवढे दुमडवून एक पट्टी अशी तयार करायची आहे. इथे बेल्ट बनवण्यासाठी मी 7 इंच एवढे कापड घेतलेले आहे. वरची इलॅस्टिकची 1.5 इंचाची पट्टी बनवताना सगळ्या साईडनी टीप मारून अर्धा इंच किंवा 1 इंच एवढे जागेवरती टीप मारायची ठेवायची आहे. कारण तिथून आपल्याला इलॅस्टिक लावायचे आहे आतमध्ये.